तर गुड मॉर्निंग गाईज. मॉर्निंगमध्ये सकाळी उठून मी रेडी झाले आणि आरसा खूपच छोटा आहे तर मी पूर्ण येत नाही. ते सगळं जाऊ द्या, पण मी थोडीशी जाडी झाली असं वाटत नाही आहे. तर शॉपला जायची घाई होती. शॉपमध्ये पोचल्यानंतर सगळं सेटअप वगैरे लावला, सगळं क्लीन केलं शॉप आणि लगेचच मी लसूण वगैरे जे काय आहे सोलायला घेतलं. तर मम्मीने गरम गरम भजी काढली होती. भजी तर एक नंबर झाली होती. माझे एक्सप्रेशन्स तुम्ही बघताच आहे. त्यानंतर मी अशी कॅप घातली होती किचनमध्ये आणि मला स्वतःलाच हसायला येत होतं का मी असं वेगळीच दिसत होते त्या कॅपमध्ये. मग मी किचनमध्ये काम करत होते आणि मम्मी पण काम करत होती इथे. मग एवढं सगळं काम करून मला खूप भूक लागली म्हणून आम्ही बाहेर गेलो. काय खायचं डिसाईड झालं तर चायनीज खाल्लं. मग शॉपसाठी सामान आणायचं होतं म्हणून आम्ही लगेचच निघालो. आणि मुंबईमध्ये भयंकर पाऊस चालू आहे, कंटिन्यूस पाऊस चालू आहे. तर मग थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून घरी आले, चहा बिस्किट खाल्लं, थोडं देवाची पूजा वगैरे पण केली. आणि एकाएकी लोड आल्यामुळे शरीरावर कसं खूप दमल्यासारखं झालं. मग मी पाया वगैरे पडून घेतल्या, देवाला अगरबत्ती वगैरे आणि थोडंसं काही प्रार्थना केली. मग पुन्हा शॉपला गेले आणि इथे काम चालूच होतं, कस्टमर कंटिन्युअसली होते. प्रत्येक दिवस सारखा नसतो असे मोठे लोक आपल्याला सांगतात, ते खरं आहे. मेहनतीचं फळ कधी ना कधी भेटतं.